आणि आता बातम्या विस्ताराने बघूया। नागपूर हिवाळी अधिवेशनाआधी चहापानाचा कार्यक्रम सुरू झाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी या चहापानाचा कार्यक्रम आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चहापानासाठी दाखल झाले आहेत। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची बैठक होते आणि त्यावेळेचं हे चहापान। थोड्याच वेळात सरकारची पत्रकार परिषदही होणार आहे। कुठल्या मुद्द्यावर बोलणार याकडे आता लक्ष असेल। सुशांत सावंत आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। सुशांत, नम्रता, उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन जे आहे ते नागपूरमध्ये सुरू होत आहे आणि त्या अगोदर चहापानाचा कार्यक्रम पार पडलेला आहे। आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते। आपण बघितलं असेल तर विरोधकांनी आजच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार, अनेक महत्वाचे मुद्दे आहेत। शेतकऱ्यांचा मुद्दा महत्वाचा आहे, महिला सुरक्षेचा महत्वाचा आहे आणि अशात सरकार चर्चेस सक्रिय नाही असा आरोप कुठेतरी विरोधकांकडून केला जातोय आणि विरोधकांनी आजच्या चहापानावर बहिष्कार टाकला। आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकं कशा पद्धतीने कामकाज असेल, कारण जे आपल्याला माहिती मिळते हिवाळी अधिवेशनाचं कामकाज जे आहे ते आपल्या हाती लागलेलं आहे। त्यामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे उद्या शासकीय कामकाज आणि पुरवणी मागण्या ज्या आहेत त्या सादर केल्या जाणार आहेत आणि शोक प्रस्ताव, त्यानंतर कामकाज संपेल। त्यानंतर खऱ्या अर्थानं कामकाज जे आहे ते सुरू मंगळवारपासून होईल आणि सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव जो आहे तो मंगळवारी मांडला जाईल आणि त्यावर चर्चा देखील होणार आहे। आणि सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे पुरवणी मागण्यांकडे प्रत्येक आमदारांचं लक्ष लागलेलं असतं। त्या पुरवणी मागण्या ज्या आहेत त्या बुधवारी असतील आणि त्यावर चर्चा देखील केली जाणार आहे आणि अंतिम आठवडा प्रस्ताव जो आहे तो शनिवारी असेल आणि त्यावर अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधक नेमकं काय बोलणार आहेत हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। कारण ज्या पद्धतीने नम्रता विरोधक आक्रमक आहेत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये मुंबई महानगरपालिकांसह इतर जे 29 महानगरपालिका आहेत त्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। अशाच सरकारला या अधिवेशनाच्या माध्यमातून 8 दिवसाचं अधिवेशन आहे, त्यामुळे आधीच विरोधक टीका करतात। त्यात या 8 दिवसात सरकारला नेमके विरोधक कोणत्या मुद्द्यावर घेणार आहेत ते देखील बघणं महत्वाचं असणार आहे। नागपूरमध्ये थंडी आहे, हिवाळी अधिवेशन आहे, मात्र राजकीय वातावरण कुठेतरी तापताना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। नम्रता, सुशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।